सुरुवातीलाच मी सर्व पत्रकारांचा मनापासून मी या निमित्ताने स्वागत करतो आणि ही संकल्पना ही गेल्या 3-4 महिन्यापासून ही आम्ही प्रत्येक शहरामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतो आणि त्याचा एक भाग म्हणून आपल्याला आठवत असेल की आजच आम्ही पत्रकारांसमोर आलो आहे. आजही पक्ष म्हणून तुमच्यासमोर आलो आहे अशातला भाग नाही आहे. परंतु राज्याचे पर्यावरण मंत्री या नात्याने सातत्याने या पुणे शहरावरती पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ज्या काही गोष्टी आपल्याला करता येईल त्या करण्याचा प्रयत्न आदरणीय आदित्यजींनी या निमित्ताने केलेला आहे. आणि ही संकल्पना करत असताना ह्याचा मागचा हेतू असा होता की ज्या लोकांना आपण निवडून देतो किंवा ज्या लोकांच्याकडे सत्ता आहेत, 5 वर्ष सत्ता झाल्यानंतर त्याचा मोजमाप किंबहुना ज्याला अकाउंटेबिलिटी म्हणतो, हे मतदार राजाने घेणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं तेच आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून हा सादरीकरण करून दाखवण्याचा हा अभिनव प्रयत्न आम्ही या निमित्ताने करतो आणि हे आपल्या माध्यमातून जनतेसमोर जावं अशीतली या निमित्ताने आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. हे करत असताना या अगोदर देखील रिव्हरफ्रंट असेल, सलीम बर्ड पार्कचा विषय असेल, पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी पण देखील आदरणीय आमचे पक्षाचे नेते आदित्यजींनी सातत्य ठेवत असताना या पुणे शहराच्या या प्रश्नावरती जाण ठेवण्याचं काम केलं. सत्तेत असताना पण, सत्तेत नसताना पण. या गोष्टीची जाणीव आपल्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत जावं हा त्यामागचा हा हेतू होता. आणि म्हणून मी परत एकदा पक्षाच्या वतीने आपले सर्व पत्रकारांचा मी मनापासून या निमित्ताने स्वागत करतो. आणि हे सादरीकरण दाखवत असताना शेवटी जो सादरीकरण दाखवण्याचा आमचा हेतू होता की जर पुणे शहर ही वाढणारी एकंदरीत लोकसंख्या जर पाहिली तर पुणे, पिंपरी चिंचवड हे दोन्ही शहर झाले तर कदाचित मुंबईची लोकसंख्येच्या तुलनेत ती लोकसंख्या येऊ शकते. कारण वाढणारं नागरीकरण ज्या झपाट्याने वाढतोय, आता पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित राहिली नाही, एक फार खेड आळंदीपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि ह्या गोष्टी जे आहेत ह्याला विजन असलं पाहिजे, ह्याला काहीतरी एक प्लॅनिंग असलं पाहिजे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये जिकडे आपण नेहमी म्हणतो अ सिटी विथिन अ सिटी, म्हणजे प्रत्येक वॉर्डामध्ये एक, शहरामध्ये एक शहर आहे. असं असताना पण आदित्यजींच्या नेतृत्वाखाली, आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी सरकारमध्ये होतो आणि विशेषतः महानगरपालिकेमध्ये अभिनव काम करून करण्याचं काम त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये दाखवलं आणि ते देखील सादरीकरण आम्ही दाखवण्याचा प्रयत्न होता. पण साहेबांची विनंती होती की नाही पूर्ण दाखवू नका, पण तुमच्या सर्वांच्या समोर आहेत. म्हणजे हे जर पुण्यामध्ये जर शक्य असेल तर पुणेमध्ये का नाही. आणि म्हणून हा आव्हान देखील आम्ही या बैठकी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतोय की आदित्यजींचं लक्ष या पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आहेत. आणि हे लक्ष जर राहिलं आणि लोकांनी जर उद्या आम्हाला साथ दिली तर जो कायापालट मुंबई शहरामध्ये आम्ही केलेला आहे त्यासाठी स्वतः आदरणीय आदित्यजी हमी देतील. आदरणीय आदित्यजींचा पुढाकार राहील या शहराच्या विकासासाठी. आणि ते महानगरपालिकेच्या माध्यमातून आमची सत्ता आली तर हे करून दाखवण्याचं काम आम्ही देखील करू शकतो. हा निर्धार करण्यासाठी हा सादरीकरण या निमित्ताने आम्ही केलेलं आहे. परत एकदा आपल्या सर्व पत्रकारांचं मी या निमित्ताने स्वागत करून आपले काही प्रश्न असतील तर आपण बोलावं, विचारावं. अन्यथा मी साहेबांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावं. नमस्कार, जय महाराष्ट्र. मला वाटतं फ्रेम लागले म्हणून मी बसूनच बोलतो, नाही तर परत त्यांची गडबड होईल. बरोबर ना? ठीक. मला वाटतं आत्ता साधारणपणे आपण वसंतजी ते दाखवलं, ही परिस्थिती खरोखर नुसतं स्क्रीनवर बघण्यासारखी नाही, तर रस्त्यावर गेलं तर अनुभवायला मिळते. आत्ता येताना देखील मला जेवढा ट्रॅफिक, म्हणजे मला वाटत नाही कधी मुंबई पुणे एवढं अंतर वाटलं होतं जेवढं आत्ता वाटलं. पण हे का होतं, हे कशामुळे होतंय? मला वाटतं ह्याच्या खोलावर जाणं गरजेचं आहे. गेले 2-2.5 वर्ष मी जेव्हा जेव्हा इथे आलेलो, वेगळे वेगळे विषयाचे आंदोलनं असतील, नागरिकांशी संवाद साधायला असेल, मग ते वेताळ टेकडीचं असो, पुन्हा रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असो किंवा इतर काही असो, हे सगळं होत असताना देखील गणपती असेल, नवरात्री असेल, पुन्हा एकदा मी ज्या मंडळांना भेटी देतो, आधी जसं पुणं कधीही एवढं लगेच पाण्यात बुडायचं नाही किंवा तुंबायचं नाही पाणी, तसं पाणी तुंबायला लागलेलं आहे. पूर जे आपण पाहतो, ही परिस्थिती वाढायला लागलेली आहे. एकंदर एक साधारण 7-8 वर्षापूर्वीपर्यंत जे वाटायचं की ह्या शहराला एक पुढे संधी आहे, ग्रोथसाठी संधी आहे, ॲस्पिरेशनल शहर आहे, ते शहर कुठे ना कुठेतरी आता चोक व्हायला लागले का? आणि हे चोक जे मी सांगतोय ते फक्त लोकसंख्या म्हणून नाही, ते तर एक नैसर्गिक वाढ असतेच. फ्लोटिंग एक पॉप्युलेशन असतं, जे बाहेर काम करतात, येतात जातात. जसं भाऊ आता सांगत होते की पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे असेल, कुठेतरी ते एक व्हायला लागले का, ही देखील आपण एक शक्यता पाहत आहोत. पण हे होत असताना प्रशासकीय जे काम झालं पाहिजे, जे शासकीय काम झालं पाहिजे,
अनेक विषय इथे वर्षानुवर्ष प्रलंबित असतात. अनेक विषय जसं आपण पुणे बघतोय इतर शहरांमध्येही देखील. आणि परवा म्हणून ह्याच प्रेझेंटेशनमध्ये एक मी पैज लावली होती, की आपल्या देशामध्ये मला एक शहर दाखवा जे भाजप शासित आहे आणि ते चांगलं झालं की सुधारलेलं आहे. ज्या ज्या शहरांवर किंवा ज्या ज्या राज्यांवर भाजपचं राज्य येत गेलं, त्यांचं सरकार बनत गेली, ते राज्य असेल किंवा ते शहर असेल, हे उलट्या दिशेने प्रवास करायला लागलं. मग साधारणपणे जे काही वचननामा की त्यांचा जाहीरनामा असतो, ते जाहीरनाम्यात दाखवतात आणि जमिनीवर काय असतं, हे जे अंतर असतं हे फार मोठं असतं. म्हणजे त्याला कुठची मिसिंग लिंक पण नाही जोडू शकत, असं एवढं भयानक अंतर असतं. आणि हेच कारण आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधी किंवा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजप कधी स्वतः केलेली कामं दाखवू शकतच नाही, कारण कामं तशी केलेली नसतात. एकतर दुसऱ्यांनी कामं केलेली असतात, त्याची नावं बदलतात किंवा फिता कापतात, किंवा सगळ्यात सोपं त्यांचं इक्वेशन हे असतं, जातीय दंगल किंवा जातीय तेढ निर्माण करा, धार्मिक तेढ निर्माण करा, समाजामध्ये वाद निर्माण करा, भाषेमध्ये अंतर निर्माण करा. हे सगळं करून डिवाइड अँड रूल ज्याला आपण बोलतो, ही जी काही डिवाइड अँड रूलची पॉलिसी आहे ती मला वाटतं एकमेव आत्ता पक्ष असेल जगभरातला जो भाजप आहे, ती त्याची अंमलबजावणी करतो. असो, हे जरी असलं तरी मला वाटतं आत्ता ही संधी आपल्याला हे शहर सुधारण्याची. आपण सगळेच पक्ष म्हणून जर एकत्र आलो, नागरिक म्हणून जर एकत्र आलो, तर जी काही दडपशाही आपल्याला चालू आहे, म्हणजे मला आठवतं ना, आमचं सरकार असताना देखील जिथे-जिथे लोकांची काही एक भूमिका असायची, की त्यांच्या भावना असायच्या, त्याचा आदर करून आम्ही तसं काम करायचो. जेव्हा मी मंत्री होतो, तेव्हा मला आठवतं अ, हे रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन, ज्याला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असं नाव या महानगरपालिकेने दिलेलं आहे. त्याच्याबद्दल माझ्याकडे नागरिकांनी काही अपील केले होते. ते आम्ही लगेच प्रेझेंटेशन त्याचं जगजाहीर केलं आणि जे काही सत्य बाजू असेल ती लोकांसमोर आणण्याचं काम केलं. बरं, हे होत असताना जसं मी नदीचं सतत सांगत असतो, कदाचित हे जगातलं एकमेव उदाहरण असेल आपल्या मुळ्या मोठ्याचं, की नदीचं पात्र हे खोलं करण्याच्या ऐवजी अजून कमी करत चाललेत आणि जेवढं आपण रुंदीकरण करायला पाहिजे त्यापेक्षा अरुंद करून नदी ही छोटी करत चाललेत. उद्या त्या नदीला कव्हर पण करतील, त्याच्यावरनं रस्ता पण टाकतील. पण ह्याच रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कार्यक्रमामुळे जवळपास 11 मंदिरं आणि 4 महत्त्वाचे रस्ते हे पाण्याखाली जाणार आहेत. जिथे एस-टी-पीचं काम पहिलं झालं पाहिजे, ते मला वाटतं एस-टी-पीवर 550 कोटी की काहीतरी खर्च करून ठेवलाय. 950 कोटी, 1800, ते पण बंद आहे. अनेक अशी गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टींना आम्ही सातत्याने लावून धरलेलं आहे. वेताळ टेकडीवर स्टे देणारा मीच त्यावेळी मंत्री होतो, कारण वेताळ टेकडीचा देखील प्रस्ताव भयानक आहे. म्हणजे वरतून रस्ता, खालतून बोगदा, बाजूने मेट्रो, म्हणजे सपाटच करून टाका, मग कशाला पाहिजे टेकडी वगैरे. आणि नावासाठी काहीतरी ठेवायचं, थातूर-मातूर काहीतरी काम करून ठेवायचं आणि मग हे सगळं दाखवून जो विनाश आहे तो विकास म्हणून दाखवायचा. नक्की गेम प्लॅन काय आहे? हाच विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. म्हणून मला वाटतं आता आपल्या इकडच्या शहराच्या सगळ्याच नेत्यांनी, आपण जसं मोरे साहेब सांगत होतात, की एक एक्झिबिशन तर भरवलंच पाहिजे, लोकांच्या समोर आणलंच पाहिजे, की काय त्यांनी सांगितलं होतं आणि काय करून ठेवलं. नाशिकमध्ये अशीच परिस्थिती आहे. नाशिक दत्तक घेतो म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यावेळी सांगत होते. आता आपण तपोवनचं पाहताय. लोकांवर जी दडपशाही होते, तिथे दादागिरी होते, ही सरकारकडूनच होते. असंच इथे मला वाटतं प्रेझेंटेशन झालं पाहिजे आणि जसं हे काम जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं मुंबईचं, की आम्ही करून दाखवलं आणि हे करून दाखवलं कधी, जेव्हा आमच्या हातात राज्य सरकार नव्हतं, मुख्यमंत्री आमचे नव्हते, तेव्हा एवढी कामं करून दाखवलेली आहेत. पुण्यात तर त्यांचंच सरकार, म्हणजे महानगरपालिका बहुमताची त्यांची होती. डोक्यावर मुख्यमंत्री त्यांचे होते. केंद्रात प्रधानमंत्री त्यांचे आहेत. तरी देखील अजून विमानतळ पुण्याचं होत नाही. अनेक वर्ष मी ऐकतोय. ते नवीन टर्मिनल जे होतं, मला आठवतं 3 महिने त्याच्यानंतर मी आंदोलन पुकारलं होतं. आपण सगळे शहर म्हणून आंदोलन पुकारलं होतं, की तुमचं तयार आहे बनून आणि तरी तुम्हाला उद्घाटनाचा मुहूर्त मिळत नाहीये. हा सगळा जो गोंधळ त्यांनी निर्माण करून ठेवलेला आहे, जसं आपण सांगू शकतो, होय हे आम्ही करून दाखवलेलं आहे. हे वचननाम्यातली आमची वचनं होती आणि ही आम्ही पूर्ण केली वचनं आहेत. तसं भाजप काय करून दाखवतं आणि काय करू शकतं किंवा काय केलेलं आहे. मला वाटतं काय केलं आहे ह्याच्यावर जास्ती आपण फोकस केला पाहिजे आणि त्याच निमित्ताने मला वाटतं आपण काय करणार आहोत हे लोकांसमोर नेणं गरजेचं आहे. धन्यवाद. प्रेसचं काही प्रश्न असतील तर. खरं प्रश्न हे सत्ताधाऱ्याने गेले पाहिजेत, पण मला वाटतं हा विषय फार वेगळा आहे. हा विषय फार महत्त्वाचा आहे. जो राजकीय विषय आहे, युती असेल किंवा जी काही आघाडी बनेल किंवा कोण कोण येणार त्याच्यात, त्याच्यात आमचे जे शहराचे इकडचे स्थानिक नेते आहेत ते योग्य वेळी घोषणा करतील. सर एकच मला आपण कुठच्या माध्यमातून तेवढं सांगा आणि मग तसं सांगा. हां, बसून विचारलं तरी चालेल.
भयानक झालंय. निश्चितपणे कमी पडलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही आपल्याच माध्यमातून जो आहे तो सातत्याने बघत असतो. कुठे कुठची गँग, कुठे कुठची टोळी, कुठे काय दुसरं होत असतं. म्हणजे एवढं भयानक होत चाललेलं आहे आणि त्याला जोडून आता ड्रग्सचा नवीन विषय तर आलेलाच आहे. पण मला वाटतं हे सगळं एक धोक्याची घंटा नुसतं आत्तासाठी नाही, तर भविष्यासाठी आहे. कारण जेव्हा आपण ट्रॅफिक पाहतो, ट्रॅफिकचा विषय पाहतो किंवा लॉ अँड ऑर्डर पाहतो, कायदा सुव्यवस्था पाहतो. हे सगळं होत असताना एखाद्या शहराकडे उद्योग का जातात? नवीन उद्योग का जातात किंवा इन्व्हेस्टमेंट का जाते? तर ते शहर राहण्यासारखं असतं. आत्ता जर आपण पाहिलं तर हिंजवडीकडे जाताना संध्याकाळी देखील एवढा भयानक ट्रॅफिक असतो. शहरातल्या शहरात जाण्यासाठी 15-20 मिनिटाचं जे अंतर आहे ते जवळपास 1.5-2 तासाचं झालेलं आहे. आणि ह्याच सोबत जेव्हा कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा धोक्याची घंटा ही नुसतं आपल्या शहरासाठी नाही तर राज्यासाठी आहे. राज्यात सरकार आहे की नाही आणि गृहमंत्री नेमके कोण आहेत? ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होतो. सॉरी ह्यांचं एक मगाशी तुमचं बघा सोपी गोष्ट आहे. एक जर आम्हाला शहराबद्दल पडलंच नसतं, नुसतं सीट्सबद्दल पडलं असतं, की सरकार कोण बनवणार, खुर्चीवर कोण बसवणार एवढंच असतं, तर आम्ही भाजपसोबत गेलो असतो. आम्हाला शहराबद्दल ऐका ना, माझं ऐका ना. कुठच्या स्तरावर आपण विचारताय? नाही मग कुठच्या स्तरावर विचारताय? केंद्रातून, राज्यातून, महापालिकेतून, नगरपंचायतीतून? किंवा आंतरराष्ट्रीय पण विचारा. नाही. एक आहे जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला आत्ता सीईओ सापडले आहेत, अध्यक्ष अजून सापडायचे आहेत. अ, आणि अजूनही इन्कमिंग त्यांचं इकडे-तिकडे म्हणजे सर्वात मोठा पक्ष असताना सर्वात जास्ती मोठे भ्रष्टाचारी घेतात त्यांच्यासोबत. पण आमचं एक धोरण आहे, आमचं एक व्हिजन आहे आणि काही-काही गोष्टी ह्या नॉन निगोशिएबल आहेत. म्हणजे जसं पर्यावरणाचा ऱ्हास हा जो पुण्यात होत आहे, तो त्याच्यावर आम्ही कुठेही पुढे-मागे बघणारच नाही, ते होऊ देणारच नाही. कायदा सुव्यवस्था परिस्थिती असेल, ट्रॅफिकची कोंडी असेल, दर्जेदार रस्ते असतील, फुटपाथ असतील, मोकळी मैदान असतील, ही बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरच्या घशात जाऊ न देण्याचं आमचं जे धोरण आहे, त्याच्यात सोबत कोण येतंय आणि अर्थात मग जेव्हा राजकीय पक्ष एकत्र बसतात, ते जिंकण्याचं गणित कसं बसेल, हे पण आहे. पण जसं मी सांगितलं, की फक्त सीटची वाटाघाटीच असतं, तर आम्ही त्यांच्यासोबतही जाऊ शकलो असतो. त्यांचा मगाशी होता तिथून तिथे येतो परत. हं. त्यांच्यापेक्षा ते आम्हाला सांगतात, ते आपल्यापेक्षा जास्ती आम्हाला सांगतात. पण एक महत्त्वाचं आहे, खासदारांनी पत्र जे दिले ते गृहमंत्र्यांनी दिलंय. त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. मग पुढे बोलू ना आम्ही. आता क्लीन चिट कशाला मिळते तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये? एक मस्त सगळं काही करून मोकळं व्हायचं आणि क्लीन चिट घ्यायची आणि एकाच पक्षावर कारवाई होते. दुसऱ्या मित्र पक्षावर कारवाई का नाही होते? हा पण प्रश्न सीएम साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे. एक मिनिट त्यांचं मागून एक होता प्रश्न. नहीं, हम प्रिंसिपल चलते हैं, हमारी नैतिकता ये सबसे महत्वपूर्ण है हमें। जो भी भ्रष्टाचार में डूबे हुए हैं, जिसको भी छुपाने की जैसी कुछ चीज़ें हैं, जिसको भी जेल का डर है, वो जा रहे हैं वहाँ और वो जाने के लिए हमारे दरवाजे भी खुले हैं। और जो अच्छे लोग हैं, जो काम करना चाहते हैं, इस देश के लिए काम करना चाहते हैं, देश हित के लिए काम करना चाहते हैं, अपनी मिट्टी के लिए काम करना चाहते हैं, उनको आने के लिए स्वागत है। तो आज हमने भाजपा की साथ क्यों छोड़ी? अगर आपको याद होगा तो 2014 के पहले जो हम सरकार बनाने की एक आशा रखते थे, वो इसलिए रखते थे कि हम स्वच्छ सरकार बनाएंगे, साफ सरकार बनाएंगे। उसके बाद अगर आप देखें तो हर साल जैसे भाजपा में सारे के सारे पार्टी से सब भ्रष्टाचारी लोग लेने के लिए लगे, तो फिर पार्टी विद डिफरेंस यानी यही डिफरेंस रहा है कि सब दूसरे पक्ष अभी साफ हो गए और इनका वॉशिंग मशीन खराब हो गया।
बघा, मी त्यांच्यावर आधी पण कधीही बोललेलो नाहीये. त्यांना जी वागणूक भाजपमध्ये मिळते, मी संवेदनशील आहे. मला त्यांच्याबद्दल फार वाईट वाटतं. त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर कधीही बोलत नाही. त्यांना आशा आधी पण खूप होत्या. मी कधीही बोलणार नाही त्यांना. आपण पुण्याबद्दल बोलूया ना पण आता. जी. नाही, मी जास्ती वेळा आलोय. 7 वेळा नाही हो, मी वर्षात 7 वेळा आलेलो असेल. जास्ती वेळा आलोय. मी कसं मोजणार? तुम्ही आत्ता मोजलं ना 7 वेळा. चला. प्रधानमंत्री महोदय किती वेळा आलेत? त्यांच्यावर का विश्वास ठेवला? त्यांच्यावर का विश्वास ठेवला? आणि चेहरा त्यांचाच असतो ना, की बिना त्यांच्या चेहऱ्याचं लढणार आहेत. बघा, मुख्य गोष्ट हीच आहे, की आमचे सगळे इकडचे जे पदाधिकारी आहेत, असं सगळ्या शहरांमध्ये होतं. तर मुंबईत पण काही-काही वॉर्ड असे असतात, तुम्ही त्यावेळी आंदोलनाला जाता किंवा काही कार्यक्रमाला जाता. पण विश्वास हा पक्ष नेतृत्वावर जेवढा असतो, तेवढा कार्यकर्त्यांवर असतो. आणि स्थानिक कार्यकर्ते असतील, स्थानिक नेते असतील, राज्याचे आमचे नेते असतील, हे फक्त पक्ष म्हणजे आम्ही एकटे नसतो. आत्ता जे काही विषयांसाठी मी आलेलो आहे, तुम्ही आज पण चला, इथून मी लोकमान्य नगरमध्ये चाललेलो आहे. इकडे जे राहतात, त्या आमदारांनी त्यांची आत्ता हालत खराब करून ठेवलेली आहे. पण मी मुंबईत बसून पण त्यांच्यासाठी आवाज उठवतोय. वेताळ टेकडी, इकडचे स्थानिक जे लोक आहेत भाजपचे, तिथे वेताळ टेकडी खराब करायला निघालेत. मी मुंबईत बसून आणि इथे आल्यानंतर पण वेताळ टेकडीला जातो. सगळीकडे सलीम अली बर्ड पार्क आम्ही ठीक करून दिलेलं, नीट करून दिलेलं, चांगलं रिस्टोर करून दिलेलं. खराब केलं. हो. इंडिगोच्या वेळी काय बोलले? एकंदर आपण ह्या ज्या आता ह्या नगरपंचायतीच्या निवडणूक जर पाहिल्या, प्रश्न हाच उपस्थित होतो, की निवडणूक आयोग आहे की नाहीये? कारण आपल्याला आठवत असेल, जेव्हा ही सगळी ड्राफ्ट रोल महानगरपालिकेच्या पण मुंबई, पुणे, ठाणे सगळीकडचं, आम्ही जेव्हा त्याचं एक वाचन सुरू केलं, यादी वाचन सुरू केलं, जेवढे बोगस मतदार, जसं मुंबईमध्ये विधानसभेच्या वेळी जवळपास 31% बोगस मतदार आम्हाला सापडलेत. आत्ता जेव्हा त्याचा अभ्यास करतोय. आत्ता पण आम्हाला जवळपास 14 लाख सापडलेत. पुण्यामध्ये पण तसेच आहेत. सगळीकडे आपण पाहतोय. म्हणजे एका बाजूला सत्ताधारी पक्षांचे बोगस मतदार, दुसऱ्या बाजूला पैशांचा पाऊस, जे फेकनाथ मिंदे हेलिकॉप्टरमधून उतरून 2 बॅगा घेऊन उतरले. ते अर्ध्या तासाच्या प्रचारासाठी एवढ्या 2 मोठ्या बॅगा घेऊन आले का? तंबू ठोकायचा होता का त्यांना तिथे? तर हा सगळा जो काही प्रकार आपण बघतोय, ह्यानी महाराष्ट्राचं राजकारण एवढं प्रदूषित आणि दूषित केलेलं आहे, एवढं घाणेरडं केलेलं आहे, मला वाटत नाही एवढं खाली आपण कधी इतिहासात गेलो असू. आणि कुठे ना कुठेतरी जनतेकडून ह्याला उत्तर येणार आहे का, हे येणाऱ्या महानगरपालिकेत आपल्याला कळणार आहे. थांबा, त्यांचा हात पहिला मी बघितला वरती. अ, गांधी जी का इतना डर क्यों लगता है सरकार को? यही तो बात है। और उसमें भी काफ़ी सारी बातें अब अगर आप देखें तो जितने दिन थे वो भी कम कर दिए। एक तो देश में नौकरी नहीं है और जो भी आपको डेली एम्प्लॉयमेंट कुछ दे रही थी, वो भी आप छीन रहे हो। और ये सब करके इन्होंने कब पास किया बिल? देर रात को। तो इतना डर है क्यों? 29 महानगर पालिका आने वाली है। वो तो हम उसका तो जल्दी जाहिर करेंगे, लेकिन ये मैं समझता हूँ सिर्फ पार्टी के लिए प्रेस्टीज का इशू नहीं है। एक राज्य में चेक एंड बैलेंस भी होना ज़रूरी होता है। एक ही पार्टी के हाथ में अगर सरकार जाए तो दिल्ली जैसे हाल होते हैं। वहाँ केंद्र सरकार भी भाजपा की है, नगर निगम भी भाजपा का है, और पिछले साल जो राज्य की सरकार थी वो भी भाजपा की है। और जब भाजपा की सरकार बनती है, तो वो कहते हैं ना, दलदल में ही कमल खिलता है, कीचड़ में ही कमल खिलता है। वो कीचड़ कैसे होता है वो आपने देखा है। आज अगर आप दिल्ली जाए तो उसी परिसर में आजू बाजू के सारे राज्यों में भाजपा है। जो पहले कहते थे कि नहीं, वो स्टबल बर्मिंग उस राज्य में होते हैं, वो किसान यहाँ से धुआं ये करते हैं, अभी तो सारे राज्य आप ही के हाथों में। तो आज भी एक ही और खराब क्यों है? आज भी वो प्रगति मैदान का टनल, उसको कोई हल नहीं है। काफी सारी ऐसी चीजें हैं जो जिसका जवाब भाजपा देना नहीं चाहती, क्योंकि सारे के सारे स्तर सरकार के उन्हीं के हाथों में है।
और मैं ये मानता हूं कि महाराष्ट्र जैसे राज्य में चेक एंड बैलेंस होना जरूरी है। दूसरी बात, ये सिर्फ पार्टी के प्रेस्टीज का विषय नहीं है, बल्कि लोगों की जानों का विषय है, लोगों के जीवन के स्तर का विषय है। और अगर महानगर पालिका में या नगर निगम जो हम हिंदी में कहते हैं, वहां के महापौर अगर दूसरे पार्टी के हो तो कुछ ना कुछ आगे बात बढ़ सकती है। आदित्य बोललं तरी चालेल. अरे पण मी पण त्याच वयाचा आहे तुमच्याच ह्याचं आहे. तुम्ही एकदम मला सिनियर करू नका. बघा, तुम्ही जाहीरनामा आता मधूनच काही विषय त्याच्यातून फोडण्याचा विषय करू नका, पेपर लीक करू नका. पण निश्चितपणे मी तुम्हाला एक दोन गोष्टी सांगतो. ह्या शहरावर एक वेगळं प्रेम आहे. एकतर म्हणजे हे मी आत्ता नुसतं निवडणूक म्हणून नाही, तर आधी पण सांगितलेलं आहे. ह्याच शहरात माझ्या आजोबांचा म्हणजे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा जन्म देखील झाला होता. अ, माझं लहानपण अनेकदा आम्ही इथे 15-15, 20-20 दिवस येऊन पाहिलेलं पुणं कसं आधी इथे राहायचो आम्ही, आणि पुणं बदलत चाललेलं आहे. बदलताना प्रगती होणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण आता ट्रॅफिकची कोंडी हा महत्त्वाचा विषय आहे. कायदा सुव्यवस्था महानगरपालिकेच्या ह्याच्यात अखत्यारीत येत नाही म्हणून मी त्याच्यावर उगीच बोलणार नाही, पण अर्थात बोलण्यासारखा विषय आहेच. पर्यावरण एक विषय आहे. पण हे सगळे विषय घेऊन जो आमचा वचननामा येईल, तो एकाच वेळी आम्ही जाहीर करू. आत्ता कुठेही त्याच्यावर मला पेपर लीक त्याचा करायचा नाही, नाहीतर पक्षात कारवाई होईल माझ्यावर. बरोबर ना? शहर प्रमुख दोघेही माझ्यावर कारवाईचे हे सुचवतील उद्धव साहेबांना. नाही, अजून आम्ही काँक्रीट भूमिका मांडली नाहीये, कारण नाही, तुम्हाला सांगतो ह्याच्यावर आत्ता बोलून काहीच अर्थ नाही, कारण आत्ता जे काय आहे ते सगळं गदारोळ हा त्यांच्या राजकारणात चालू आहे. अजून आपल्या देशाचा थेट संबंध कुठेही त्या घाणेरड्या गोष्टींबरोबर लागलेला नाहीये. अजून काही त्याच्यातून बातमी आली तर ठीक आहे, पण ज्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत किंवा घडवलेल्या आहेत ते अत्यंत घाणेरडे आहेत. आता आपण पाहिलं असेल, सिडको असेल, म्हाडा असेल, जे काही चाललंय सगळीकडे, म्हणजे सगळ्याच शहरांमध्ये मी पहिलंच सांगितलं ना, की गेल्या 2-2.5 वर्षाचा प्रवास पहा आपण, आणि ज्या शहरांमध्ये प्रगती व्हायला पाहिजे होती, की साध्या सोप्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. जसं मुंबईमध्ये रोड स्कॅम असेल, अटल सेतू आत्ता मी येताना पाहिलं, उद्घाटन ह्या लोकांनी केलं, वरचं टॉप लेयर ठेवताना बरोबर ह्यांचं सरकार आलं होतं आणि त्याच्यातच घोटाळा झालेला आहे. तर अनेक घोटाळे असे आहेत, म्हणजे ही जरी फाईल आत्ता असेल, तरी अनेक घोटाळे आहेत. ते आपल्या माध्यमातून येत असतात, आमच्या माध्यमातून येत असतात. पुढे क्लीन चिट पण त्यांनी तेवढ्याच तयार ठेवल्यात. आता क्लीन चिटवर नाकारायचा अधिकार हा जनतेचा आहे, आणि तो ह्या महानगरपालिकेत दिसेल. शेवटचे दोन घेऊया प्रश्न, कारण पुढे लोकमान्य नगरला जायचंय. बघा, प्रत्येक स्तरावर वेगळ्या वेगळ्या युत्या आणि महाआघाड्या जाहीर होणार आहेत वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये. पण जेवढा घोळ, जसा मिंदे मिंदेंची टोळी आणि काँग्रेस एकत्र आली, तसा होणार नाही. आणि तुम्हाला आश्वासित करतो एवढीच गोष्ट, की जी काही आम्ही आघाडी करू, ती ह्या शहराची हिताची असेल आणि एक विजन घेऊन पुढे जाणार असेल. मुझे लगता है मैंने ये बात परसों ट्विटर पे भी कही है, सोशल मीडिया पे भी कही है. एक तो किसी का भी, फिर वो मास्क हो, घूंघट हो, नकाब हो, हिजाब हो, किसी भी इंसान को उस महिला को हाथ लगाने का अधिकार नहीं है. उसकी उसका धर्म कोई भी हो, जाति कोई भी हो, कारण कोई भी हो. ऐसे कोई फोटो के लिए खींचना, मास्क निकालना, नकाब निकालना, अगर वो हिजाब नहीं तो N95 पहन के जाती, N95 नहीं तो घूंघट पहन के जाती, पल्लू पहन, यानी जो पदर हम कहते हैं, तो ये महिलाओं ने क्या पहनना चाहिए या ना पहनना चाहिए, ये कोई भी इंसान, दूसरा इंसान उनको कह नहीं सकता. और मुझे लगता है यही लाइन है, उसके आगे कोई लाइन नहीं है. मग अंबादास दानवेजी कुठच्या पक्षाचे आहेत? आता त्याच्यावर त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे बोलायला पाहिजे,
ते का नाही बोलत आहेत? बघा आम्ही सातत्याने हा विषय लावून धरलेला आहे आणि हाच नाही तर अनेक विषय जसं संजय शिरसाट त्यांचा व्हिडिओ आला होता ना त्याच्यात तर तुम्ही पाहिलंच असेल तुमच्याच चॅनलने दाखवलं पण होतं की बॅगांच्या बॅगा पैशाच्या घेऊन बसलेत. आम्ही आंदोलनं करतोय त्याच्यावर बोलतोय आणि म्हणून मी सांगितलं ना की आम्ही आमचं काम करत असतो आपण पण मीडिया म्हणून ते दाखवत आहे. पण ज्या सरकारनी म्हणजे मी हे परत परत तुम्हाला का सांगतोय भाजपचं एकच प्रॉमिस होतं त्यावेळी आणि भाजप आणि आम्ही एकत्र जेव्हा होतो तेव्हा आम्ही जेलमध्ये असू लाठ्या-काठ्या का खाल्ल्या होत्या आमच्या कार्यकर्त्यांनी? भ्रष्टाचार विरोधात आम्ही आंदोलनं करत होतो. आणि हेच आता भाजप त्यांना उद्धव ठाकरे नको आहेत. पण सगळे जगातले भ्रष्टाचारी पाहिजेत आणि ते सोबत घेऊन बसतायत. अजून थोडा वेळ थांबा आपण. पुढचं कळत जाईल. हे तर सिर्फ ट्रेलर है. चलो धन्यवाद. आता पुढे लोकमान्य नगर आणि आता आपण एक टॉस करूया तुमच्या दोघांमध्ये. ये सारी अलायंस की बातें, ये राजनीतिक बातें हैं, बातें चल रही है. जैसे ही होते सबको पता चलेगा. सर्व पत्रकारांचे आभार.